जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. हे असं का झालं असेल? आज पतूर मला असं सपान कधी भी नाही पडलं. मग आजच असं सपान मला का पडलं असेल? आणि सपान पडलं तर पडलं, पण कसं? तर त्यात खंडोबा आलं आणि ते बी धनगराच्या यशात. माझं शेरडं हाकाया रानात गेलं असताना. हे सारं काय म्हणायचं आता? पर एक गोष्ट मात्र हाय, खंडोबा धनगराच्या कापडात लईच रूपान दिसत होतं. अन अशाच कापडात आलंच खंडोबा वस्ती होतं. देवी, म्हाळसा देवी शांत आहेत ना सध्या? हो, परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असं मला वाटतंय. का देवी, असं काय झालंय? नारद मुनी आपल्याला भेटले, परंतु म्हाळसा देवींशी त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे म्हाळसा देवींनी खंडेरायांकडे नारद मुनींच्या भेटीचा आग्रह धरला. त्या नारद मुनींना एकांतात भेटल्या आणि ती मुलगी कोण असा प्रश्न विचारला. नारद मुनींनी गोंधळ घातला तर? त्यात नारद मुनींची काय चूक? त्यांना प्रत्यक्ष खंडेरायांनी बोलवलं आणि समोर साक्षात म्हाळसा देवी. यात नारद मुनी काय करणार होते? तरीही त्यांनी ती केवळ धनगर कन्या आहे असं सांगितलं आणि तिथून निघाले. वाचवलं नारद मुनींनी. ही तेच म्हणते आहे. नारद मुनींनी सगळं सांगितलं असतं तर गोंधळच झाला असता. शिवलीलेत ठरल्याप्रमाणे सगळं घडेल असं वाटत असतं आणि नवीनच घटना समोर घडून जाते. सगळंच अनपेक्षित. तुम्ही सुद्धा जे घडत आहे ते घडू द्या. कशाला थांबू पाहता? कधी ना कधी म्हाळसा देवी आणि बानू या एकमेकांसमोर येणारच आहेत. परंतु देवी,
हे एवढं सोपं नाही. देवी, अहो तुम्ही आला आता? हो चौडप्पा. अहो मला सांगितलं असतं तर मी आलो असतो की तुम्हासनी काय हवं काय नको ते बघाया. तुम्ही उगाच त्रास घेतला बघा. पण आम्ही आमच्या कामासाठीच पाकगृहात आलो आहोत. अहो पण मला सांगायचं ना, म्या केलं असतं तुमचं काम. अहो पण आज हिचं काम तुम्ही नाही करू शकणार. म्हणजे म्या नाही समजलो. मी माझ्या स्वतःच्या हातून विशेष भोजन यांच्यासाठी तयार करणार आहे. हो पर देवी, अहो नाही नाही असं कसं? अहो आम्ही समजा हाता असताना तुम्ही कशा पैतारास घेताय? नाही राहू द्या, तुम्ही विश्रांती घ्या. नाही, मी माझ्या पद्धतीचं जेवण यांच्यासाठी बनवणार आहे. पर देवी, अहो हे समजा देवासनी कळलं तर काय म्हणतील ते? अहो आम्ही समजा हाता असताना तुम्ही असं स्वयंपाक केलेला देवाला नाही आवडणार. म्हणजे तुम्ही असं इथं त्रास घेतलेला त्यासनी नाही आवडणार आणि आम्हाला बी नाही बघवणार बघा. चौडप्पा, तुम्ही याची काही काळजी करू नका. मी यांना सांगूनच आज हा घाट घातला आहे. तुम्ही सारे केवळ मला सहाय्य करा. ठीक आहे, या मी तुम्हाला या समध्यांची ओळख करून देतो. चला आता तयारीला सुरुवात करूया. लतिका, मी तुला आधीच सांगितलं. हो हो, मी केवळ तुला सहाय्यच करणार आहे. बानू, चारा आणलाय ग. बानू, म्हणलं चारा आणलाय. आता ठेवू की तिथं. बाई, बानू काय झालं? नाही, म्हणलं तुझा लाजणारा चेहरा बघावा. चल, मी कुठला असते तेव्हा. तुझं आपलं काहीतरी. मला नका सांगूस. काहीतरी झालंय बघ. काय ग बानू, वय ना? वय. अगं म्हणजे मला ना सपान पडलं बघ. सपान? वय. आणि मला दिसलं की खंडोबा माझ्या शरडासनी घेऊन रानात गेला आहे. ती शरड रानात चरत्यात आणि खंडोबा हसत त्यांच्याकडे बघत आहे. ती आपली धनगराची कापड घातली होती ग देवानं. आणि तुला अजून एक सांगू का ग? आपल्या धनगराच्या कापड्यात खंडोबा देव लई रूपवान दिसत होते बघ. आता हसाय काय झालं तेव्हा?
बानू तुझं काय खरं नाही बघ. आता तर मला पक्क वाटतंय तू फार खंडोबांच्या प्रेमात पडलीस बघ. घाबरते की काय? हे बघ आज कोणाला नाही समजलं तर उद्या समजेलच की. ते काय लपू राहतंय वय. आणि मी आता म्हणते कशाला लपवायचं, हाय ते हाय. बानू कवा पडलं ग सपान? पहाटेला. मग खंडोबा येतय वाहत आपल्या वस्तीवर. तुझी शेरडा हाकाया का? अगं पहाटे पडलेलं सपान खरं होतंय म्हणतात. बानू अशीच हसत राहा बघ, लई गोड दिसतीस. म्हाळसा, लक्ष्मी देवी आल्या आहेत. या ना. आज जेजुरी गडावर एकच चर्चा आहे की आज म्हाळसा देवी स्वतः पाकगृहात आहेत. या ठिकाणी आज आपली भेट झाली तर म्हणून मी देखील थेट इथेच आले. आपणास काही हवं नको होतं तर आपण सेवकांना सांगायचं होतं, आपल्यापर्यंत ते पोचलं असतं. अहो देवी, मी अभिहासनी हेच सांगत होतो, उगाच कशा पायी त्रास करून घेतायसा, आमच्याकडनं बघवत नाही. आज त्रास कसला त्यात? आज मीच ठरवलं होतं की माझ्या स्वतःच्या हातचा स्वयंपाक यांच्यासाठी मी आज करीन, माझ्या पद्धतीचा. आणि आमच्यासाठी आज मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करते आहे. तुम्हाला देखील माझ्या हातचं वेगळ्या पद्धतीचं जेवण आवडेल याची खात्री आहे मला. तुम्हाला काही सहाय्य हवे असेल तर सांगा. लतिका आणि हे सगळेच माझ्या सहाय्याला आहेत. तुम्ही काळजी करू नका. हे भोजन तुम्हाला माझ्याकडून भेट आहे असे समजा. म्हाळसा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवी आणि पार्वती देवी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. ज्या जेजुरीत साक्षात अन्नपूर्णा स्वयंपाक करत आहेत त्या जेजुरीत खंडेरायांच्या भक्तांना अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही.
देवा, आज जेजुरीत सर्वत्र चर्चा आहे की म्हाळसा देवी स्वतः पाकगृहात स्वयंपाक करत आहेत. मलाही उत्सुकता आहेच की हे घडलं कसं. तिच्या आई वडिलांना राज्याभिषेकाचे निमंत्रण मिळाले ही बातमी मी तिला सांगितली आणि म्हणून ती आनंदी आहे. देवा, असं असेल तर आधीच निमंत्रण द्यायला हवं होतं. मी तर म्हणतो तिचे आई वडील इथे आले की त्यांना इथेच थांबायला सांगू. ह्या विषयावर तुम्ही हसत आहात हे योग्य नव्हे. पण काहीही असो, गडावरच्या लोकांची म्हाळसेविषयीची भीती आता कमी होईल. तिचे प्रेमळ स्वरूप त्यांना पाहायला मिळेल. परंतु म्हाळसा प्रेमळ आहेतच आणि त्यांना राग कधी येतो, कशामुळे येतो हे आपण जाणतोच. देवी, आता सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे, तेव्हा हा विषय नको. प्रधानजी, लक्ष्मी देवी जे बोलता आहे ते बरोबरच आहे. कोणत्या स्त्रीला कसे आवडेल की आपला पती दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीवर प्रेम करतो आहे. ह्या विषयावर आपण न बोललेलंच बरं. म्हाळसा देवींनी यातलं काहीही चुकून जरी ऐकलं तरी सगळं वातावरण गंभीर व्हायचं. देवा, आज प्रत्यक्ष म्हाळसा रूपी पार्वती देवींच्या हातून, अर्थातच अन्नपूर्णेच्या हातून अन्न मिळणार. या सुखाची कशाशीही तुलना करता येणार नाही. बरोबर आहे. तिच्या हातचं खाऊन मलाही बराच काळ लोटला आहे. माझा स्वयंपाक झाला आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी आणि तुम्ही भोजनासाठी आसन ग्रहण करावे. देवी, आजचा हा योग अद्भुत आहे. आता खऱ्या अर्थाने जेजुरी गडाला घरपण आलं आहे. म्हाळसा, आपण सुद्धा आमच्यासोबत भोजन केले तर आम्हाला आनंद होईल. असं कसं? मी स्वतः तुम्हाला वाढणार आहे. आपण बसा बघू. देवी, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही स्वतः तयार केलेलं भोजन आम्ही घेणारच आहोत, परंतु मला थोडं थांबावं लागेल. का? जेजुरीत सर्व जेवल्याशिवाय मी अन्न घेत नाही.